कालवड सगळ्यांना माहिती असेल गावाचं नाव बोईसरमधलं. मी 2010 पासून स्पिरुलिना घेत आहे आणि ह्या संस्थेमध्ये मी पण कार्यरत आहे. आज इतकी वर्ष झाली. स्पिरुलिनाचे फायदे तर मॅडमनी खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगितलेलेच आहेत, पण मी स्वतःचा एक अनुभव शेअर करायचा झाला तर माझ्यापासून करेन. आपल्याला मॅडमने सांगितल्याप्रमाणे पाळीचा जो काही त्रास होतो तो खरोखर खूप कमी बोलण्यापेक्षा नाहीच होत असं सांगितलं तरी चालेल. माझी 47व्या वर्षी पाळी गेली, माझं आता 50 पूर्ण होते, पण ती पाळी माझी कशी गेली हे मला कळलं सुद्धा नाही. त्याच्यानंतर येणारे आपल्याला त्रास म्हणजे मेनोपॉज नंतर आपल्याला जे काही त्रास होतात, हॉट फ्लॅशेस वगैरे किंवा आपले चिडचिडपणा होतो, मध्येच थंड वाटतं, मध्येच गरम वाटतं, हे सुरुवातीला वाटत असतं महिलांना, पण ह्याचा असा कोणताही त्रास मला झालेला नाही आहे. आणि ते फक्त स्पिरुलिनामुळे. स्पिरुलिना जितके तुम्हाला मॅडम म्हणाले की खिशाला परवडेल अशा पद्धतीने घ्यायचे आहेत, खरोखर तशाच घ्यायच्या आहेत आपल्याला, पण नक्की घ्या. एक स्त्री म्हणून मी सांगेल की आपणच आपल्याला आपली किंमत आपणच करायची आहे. आपण म्हणतो की मुलं आपली सोन्यासारखी आहेत, नवरा आपल्या सोन्यासारखा आहे, पण आपण हे पण म्हणायचं आहे की मी पण सोन्यासारखी आहे, माझ्यासाठी मी सोनंच आहे ना. आपण जेव्हा सोन्यासारखं असू तेव्हा आपला नवरा आणि मुलगा आपल्यासाठी सोन्यासारखे असणार आहे. आणि आपलं जीवन हे किती महत्त्वाचं आहे हे आताच्या महिलांना सांगायची गरज नाही आहे, तरी पण मॅडमने खूप छान पद्धतीने तो तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आणि मी म्हणेन खरोखर प्रत्येक महिलेने स्पिरुलिना घ्या. त्यानंतर जे काही तुम्ही नैसर्गिक वापराल जितकं ते आपल्यासाठी खरोखर चांगलं आहे. आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी, त्याच्याही पुढच्या पिढीसाठी. आपण म्हणतो ना 7 पिढ्या, तशी ही 7 पिढ्या चालणार आहे आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण आपल्याकडूनच होणार आहे. त्यामुळे मॅडमसाठी पण एकदा पुन्हा धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद.